जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आहे जन्माष्टमी स्पेशल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जन्माष्टमीसाठी लागणारे पूजेचे साहित्य आणि पूजाविधी हे सर्व दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये मी जन्माष्टमीचा पाळणा दाखवलेला आहे कसा बनवला. ते मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन चेक करा. चला तर मग आपण साहित्य बघूया. सर्वात आधी इथे मी तुपाची निरंजन घेतली, त्यानंतर तेलाची निरंजन घेतली, त्यानंतर कापूर, चंदन, गुलाल, अक्षदा, मग इथे सर्व पंचामृत मी एकत्र करून घेतलं. पाणी, दही, दूध, तूप, मध, साखर, श्रीकृष्णाला आवडतात ते तुळशी पत्र, फुलं, सुवासिक अगरबत्ती, धूप अगरबत्ती, त्यानंतर माझ्या लड्डू गोपालचे सर्व दागिने मी इथे काढून घेतले. त्यानंतर नवीन वस्त्र, टोप वगैरे सर्व आहे यामध्ये. इथे वस्त्रमाळ मी 2 बनवून घेतल्या, तर तुम्हाला पुढे दिसतीलच. त्यानंतर नागिलीचे पान, नाणे सुपारी, सुंठवडा, अत्तर, 2 समया इथे मी स्वच्छ करून घेतल्या. त्यानंतर इथे मी माचीस, तामण, देवासाठी पाण्याचा गडू, त्या अगरबत्ती स्टँड, प्रसादासाठी रिकामी वाटी, हात पुसण्यासाठी स्वच्छ नॅपकिन, अशा पद्धतीने सर्व साहित्य मी इथे काढून घेतलं आणि ऐन टायमावर पेढे आणून घेतले मी. तर सर्वात आधी इथे जागा स्वच्छ करून रांगोळी काढून घेतली, साधी सिंपल. त्यानंतर दीपपूजन करून घेतलं. आधी दिवा लावून घेतला आणि त्यानंतर दिव्याची पूजा करून घेतली. हे दीपपूजन मी रोजच्या पूजेमध्ये पण करते. सर्वात आधी दिवा लावून घेते देवपूजा करताना, त्यानंतर चंदन, हळदी, कुंकू, अक्षदा वगैरे, फुलं वगैरे वाहून दीपपूजन करूनच मी देवपूजा सुरू करते. मग ती रोजची पूजा असो किंवा अशी कोणतीही पूजा असो. त्यानंतर इथे गणपती स्थापन करायचे म्हणून नाणे आणि सुपारी आपण घेतलेली आहे. त्याचं मी सर्वात आधी इथे अभिषेक करून घेतला. दही, दूध, तूप, मध, साखर, अशा पद्धतीने सर्व पंचामृत घालून मी इथे अभिषेक करून घेतला. अभिषेक झाल्यानंतर सर्व स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घेतलं आणि मग नागिलीच्या पानावरती आपण ते स्थापन करून घेतलेलं आहे. तर त्याच्या आधी मी इथे चंदन, हळदी, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ आणि फूल असं सर्व ठेवून त्याची स्थापना व्यवस्थितरित्या करून घेतली. आचमन केलं पण ते शूट करायचं राहून गेलं. त्यानंतर इथे मी लड्डू गोपालला तामणमध्ये ठेवून दिलं आणि लड्डू गोपालचा अभिषेक करून घेतला. सर्वात आधी पाणी, त्यानंतर दही घालून झाल्यानंतर सर्व मी व्यवस्थित लड्डू गोपालला मळून घेतलं. त्यानंतर इथे दूध टाकलं, दूध आणि नंतर तूप आणि मध याने देवाला खूप छान अशी चमक येते. बरेच जण म्हणतात की देव चिकट वगैरे होतात, पण असं काही नाही होत. खूप छान चमक येते. पितांबरीपेक्षा पण तूप आणि मधाने सुंदर अशी चमक येते देवाला. त्यामुळे मी हे 8 दिवसातून एकदा तरी पंचामृताने स्नान घालत असते देवाला. सणावाराच्या दिवशी तर घालतेच, पण असं पितांबरी वगैरे लावून मी नाही घासत. भांडे तेवढे घासते देवाचे, पण देवाला पितांबरी नाही लावली मी अजून तरी. हे व्यवस्थित सर्व पंचामृत झाल्यानंतर मी इथे भरपूर पाणी घालून मी स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर इथे मी नॅपकिनमध्ये मी देवाला पुसून घेतलं, छान कोरडं करून घेतलं. अशा पद्धतीने बघू शकता माझा लड्डू गोपाल किती छान चमकतोय. स्वच्छ करून झाल्यानंतर इथे मी अलंकार घालत आहे देवाला. सर्वात आधी तर कानातले मी व्यवस्थित करून घेतले. त्यानंतर कमरेची साखळी,
हाताचे कडे, पायातले वाळे असं सर्व घालून घेतलं. हे सर्व दागिने माझ्या आईने माझ्या लड्डू गोपालला शॉपमध्ये घेऊन जाऊन त्यांच्या साईजचे दागिने बनवून घेतले. त्यामुळे हे सर्व व्यवस्थित मापाने व्यवस्थित आलेलं आहे, जे की मला काढ आणि घाल दोन्ही करता येते. गरज असेल तेव्हा घालते, नसेल तेव्हा मी काढून ठेवते. असं आहे. सणाच्या दिवशी मी घालत असते हे दागिने. फक्त कानातले तेवढे काढता येत नाहीत, त्यामुळे कानातले रोज असतात. नवीन वस्त्र मी घालून घेतले इथे. आणि कसं सुंदर दिसतोय माझा लड्डू गोपाल. फक्त बासरी राहिली आहे माझ्या देवाला बनवायची, ती पण मी लवकरच बनवून घेईल. ते सर्व पूजा करून घेतली. चंदन, हळदी, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळा वगैरे लावून सर्वात शेवटी मी इथे अत्तर लावत आहे. अत्तर मी रोजच्या पूजेमध्ये पण लावते, असं नाही की सणावारालाच लावते म्हणून. मी इथे फूल आणि तुळशीपत्र अर्पण करून घेतले. माझी तुळस छोटी असल्यामुळे मला तुळशीपत्रच भेटले, मंजूर वगैरे नाही भेटलं इथे. मग आपण बनवलेल्या पाळण्यामध्ये श्रीकृष्णाला बसवलं, झोपवलं. रात्री 12 वाजता मी आरती पूजा सर्व 12 वाजेपर्यंत उरकून घेतलं. तर अशा पद्धतीने आरती झाल्यानंतर किती गवगव पूजा दिसत आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परत एकदा सांगते, पाळण्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, खाली जाऊन चेक करा. आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेअर पण करा, जेणेकरून सर्वांना मदत होईल. कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने पाळणा वगैरे बनवला वगैरे असं. तर इथे प्रसाद पण मी दाखवून दिला देवाला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.